नक्की हा दीप येणार आहे की नाही? फोनवर तर सांगत होता की येणार आहे म्हणून. पण जर नाही आला तर 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 मला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. आणि जर आला तर तर आज तो त्याच्या कर्माने मेल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार साहेब. बाबा तुम्ही इथे? अगं हो, तुम्ही निघाल्यावर मला लक्षात आलं तुम्हाला ते लॉंग ड्राईव्हला जायचं होतं ना, तुम्हाला उगीच पाठवलं इकडे. पण ठीक आहे, त्या निमित्ताने तुझे पाय आपल्या गोडाऊनला लागले. हो नाही बाबा, आता थोड्याच वेळात नवीन माल येणार होता, तो बघून आम्ही निघणारच होतो. तुम्ही उगाच एवढ्या लांब आलात. अरे मला इथे येण्यात काही वेगळे कष्ट नाही झाले, काय रोज दुकानात जातो, त्याच्याऐवजी आज इकडे आलो. खरं तर मी लवकर आलो असतो, पण तुझा फोनच लागत नव्हता. म्हटलं तर आपणच जावं आणि तुम्हाला निघायला सांगावं. हा, इथे थोडं नेटवर्कचा इश्यू आहे ना. निघा निघा, तुम्ही एन्जॉय करा. हा दिनेश, मग हं? कसं वाटलं आपलं गोडाऊन? मस्त आहे. काय झालं, तुम्ही कसला विचार करताय? नाही नाही हो, बघा ना, कधी नव्हे ते मी दीपला बोलवलं इथे आणि तो आलाच नाही हो. म्हणजे आता बाबा आलेत म्हणून तो परत जाणार नाही ना. त्याची काळजी वाटत होती म्हणून म्हटलं. खरंय, तुम्हाला माहिती आहे ना, बाबांचं आणि दीपचं पटत नाही. त्यात बाबा इथे आहेत म्हटल्यावर त्यानं इथे न आलेलंच बरं. एक काम करतो, मी त्याला फोन करतो आणि तू इकडे येऊच नकोस असं सांगतो. आओ ऐका ना, म्हणजे तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण मला असं वाटतं की येऊ द्या ना त्याला. म्हणजे त्याला जर काम करताना बाबांनी बघितलं तर बाबांना छान वाटेल. कदाचित ह्यामुळे त्या दोघांमध्ये एकी निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की आपण सतत दीपची चांगली बाजू बाबांसमोर मांडायला हवी, जेणेकरून बाबांच्या मनात त्याच्याबद्दलचा जो काही राग आहे ना, तो हळूहळू का होईना कमी होईल. खरं, तसंच करूया. येऊ दे. नाही नाव कसं सांगू का? नाही म्हणजे नियमाच्या बाहेर आहे ना ते. आणि तुम्हीच तर सांगितलं की असा नियम आहे म्हणून. तसही ज्या शिक्षकाबद्दल ज्या विद्यार्थिनीने तक्रार केली आहे त्याच शिक्षकाला तिचं नाव कसं सांगू?